नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील एपिसोडमध्ये आपण समुद्रदेव वरुण यांची भेट होते का हे ऐकले. आताच्या एपिसोडमध्ये आपण विक्रमादित्य राजा देवदत्त ब्राह्मणाच्या उपकाराची परतफेड कशा प्रकारे करतो हे ऐकणार आहोत. भोजराजाने सिंहासनावर आरूढ होण्यासाठी उत्तम मुहूर्त पाहिला आणि त्यावेळी पुन्हा पहिल्या पायरीवर पाऊल ठेवले. तेव्हा चौथी पुतळी अपराजिता मनुष्य रूपाने पुढे आली आणि त्याला म्हणाली, ज्याच्या अंगी विक्रमादित्याचे औदार्य व कृतज्ञता आहे त्यानेच या सिंहासनावर बसावे. राजा म्हणाला, विक्रमादित्याच्या उदारपणाची व कृतज्ञतेची कथा मला सांग. अपराजिता कथा सांगू लागली. विक्रमादित्य उज्जैनीत राज्य करत असताना तेथे सर्व विषयात पारंगत आणि सर्व गुण अंगी असलेला एक ब्राह्मण होता. तो सदाचाराने काळ घालवीत असे, पण त्याला मुलगा नसल्यामुळे तो खिन्न व कष्टी असे. एकदा त्याच्या पत्नीने त्याला नमस्कार करून नम्रपणे विचारले, स्वामी, तुम्ही सर्वज्ञ आहात. सामान्य लोकांना चर्मचक्षूंनी दिसते ते तुम्हाला ज्ञानचक्षूंनी दिसू शकते. आपल्याला पुत्र होईल असा काही उपाय आहे का? ब्राह्मण म्हणाला, भद्रे, ऐक. बुद्धिमानाला नित्य प्रयत्न केल्यास ज्ञान आणि संपत्ती मिळू शकतात, पण कीर्ती आणि वंश मात्र परमेश्वराच्या कृपेशिवाय मिळत नसतो. कुंती आणि द्रौपदी या दोघांचीही 5 पुरुषांवर प्रीती होती, पण त्यांच्यापैकी द्रौपदीलाच पतिव्रता म्हणतात, कारण तिच्यावर परमेश्वराची कृपा झाली होती. ब्राह्मण पत्नी म्हणाली, असे असेल तर आपण आजपासून श्री शंकराची उपासना सुरू करू. पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मणाने रुद्राचे अनुष्ठान सुरू केले. एका रात्री जटा मुकुट धारण केलेले शंकर त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले, ब्राह्मणा, तू प्रदोष व्रत कर, म्हणजे तुला पुत्र प्राप्ती होईल. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाने स्वप्नात मिळालेल्या आशीर्वादाबाबत आपल्या गुरुजनांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, तुझे स्वप्न नक्कीच खरे होणार. म्हणतातच की देव, ब्राह्मण, गुरु, गाय आणि लिंग धारण करणारे साधू यांनी स्वप्नात येऊन काही सांगितले तर त्याप्रमाणे घडतेच. यावर विश्वास ठेवून त्या ब्राह्मणास शनिवारी मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीस विधीपूर्वक प्रदोष व्रत केले. त्यामुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्याला पुत्र दिला. ब्राह्मणाने उत्साहाने त्याचे बारसे केले आणि त्याचे नाव देवदत्त ठेवले. नंतर योग्य वेळी ब्राह्मणाने त्याची मुंज केली आणि तो सर्व शास्त्रे शिकून त्यात पारंगत झाला आणि सर्व कलात प्रवीण झाला. पुढे योग्य समयी त्याचा विवाह झाला आणि ब्राह्मणाने त्याच्या उपजीविकेची चांगलीच व्यवस्था लावली. नंतर तो ब्राह्मण स्वतः तीर्थयात्रा करण्यासाठी निघाला. त्यावेळी त्याने मुलाला उपदेश केला, बाळा, कितीही कष्ट पडले तरी स्वधर्माचा त्याग करू नकोस. परक्याबरोबर वादविवाद करू नकोस आणि सामर्थ्यवानाबरोबर झगडा करू नकोस. सर्व प्राण्यांवर दया कर आणि परमेश्वराची भक्ती कर. सज्जनांचा सत्कार कर आणि दुर्जनांपासून दूर राहा. परस्त्रियांकडे पाहू नकोस आणि स्त्रियांना गुप्त गोष्टी सांगू नकोस. प्रसंग पाहून बोलत जा आणि मिळकतीपेक्षा जास्त खर्च करत जाऊ नकोस. मुलाला असा उपदेश करून वृद्ध ब्राह्मण वाराणसीला निघून गेला. देवदत्त उज्जयिनीतच पित्याच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक ठेवत होता. एकदा तो समिधा गोळा करण्यासाठी अरण्यात गेला होता. त्याच अरण्यात राजा विक्रमादित्य आणि त्याचा परिवार मृगयेसाठी आला होता. एका रानडुकराचा पाठलाग करीत राजा एकटाच गर्द अरण्याच्या मध्यभागी पोहोचला. त्याने चहूबाजूला हिंडून पाहिले तर राजधानीकडे परतण्याचा मार्ग त्याला सापडला नाही. त्यातच सायंकाळ झाल्यामुळे राजा आणखीनच गोंधळला. इतक्यात डोक्यावर समिधांचा भारा घेऊन जाणारा देवदत्त त्याला दिसला. विक्रमादित्याने त्याला रस्ता विचारला. देवदत्ताने पुढे येऊन राजाला मार्ग दाखवला. राजधानीत येताच विक्रमाने देवदत्ताला बक्षीस दिले आणि सेवक म्हणून त्याला दाखल करून घेतले. एकदा राजसभेत बसला असताना विक्रमाच्या मनात विचार आला की देवदत्ताने आपल्याला मोठ्या संकटातून सोडवले व उपकार केले, त्याची फेड कधी करता येईल. राजाने राजसभेत देवदत्ताची स्तुती केली आणि सांगितले की कितीही मोबदला दिला तरी त्याच्या उपकाराची फेड होणार नाही.
हे ऐकून देवदत्ताने मनात विचार केला, राजा बोलत आहे हे खरे आहे की वरवरचे आहे याची मी परीक्षा पाहीन. नंतर त्याने एकदा कोणाच्याही ध्यानात न येता राजपुत्राला पळवले आणि आपल्या घरी नेऊन लपवले. मग राजपुत्राचा अंगावरचा एक दागिना त्याने काढून घेतला आणि तो नोकराबरोबर बाजारात विक्रीला पाठवला. राजपुत्र नाहीसा झाल्यामुळे राजप्रासादात खूपच गडबड उडाली. निरनिराळे राजसेवक राजधानीवर राजपुत्राला शोधत हिंडू लागले. सराफ कट्ट्यावर फिरत असलेल्या एका राजसेवकाला सराफाने दुकानात बोलवून घेतले आणि विक्री करता आणलेला दागिना त्याला दाखवला. नोकराजवळ इतका किमती दागिना पाहून त्या सराफाला आधीच संशय आला होता. राजपुत्र नाहीसा झाल्याची बातमी त्याने ऐकली होती. तो दागिना राजपुत्राचा असावा असा त्याचा संशय होता. राजप्रासादातील सेवकांनी तो दागिना पाहिल्याबरोबर त्या माणसाला त्यांनी पकडले आणि राजसभेत नेले. राजपुत्राचा दागिना त्याच्याकडे असलेला पाहून विक्रमादित्याने विचारले, अरे पाप्या, हा दागिना तू कोठून आणलास? तो नोकर थरथर कापत म्हणाला, मी देवदत्त ब्राह्मणाचा नोकर आहे. हा दागिना त्यानेच माझ्याकडे विकण्यासाठी दिला आहे. नंतर राजाने देवदत्ताला बोलावले आणि विचारले, हा दागिना तुझ्याकडे कसा आला? तो तुला कोणी दिला? तेव्हा देवदत्त म्हणाला, हे राजा, हा दागिना मला कोणीही दिला नाही. धनलोभामुळे मी राजपुत्राचा घात केला आणि त्याच्या अंगावरचा हा अलंकार विकायला बाजारात पाठवला. पूर्वजन्मीच्या पापामुळेच हे वाईट कृत्य माझ्या हातून घडले. या अपराधाबद्दल जे शासन करायचे असेल ते करावे. इतके बोलून देवदत्त मान खाली घालून मुकाट्याने उभा राहिला. इतक्यात दरबारातील एक दरबारी म्हणाला, काय आश्चर्य, हा वेदशास्त्र संपन्न विद्वान व धर्म जाणणारा ब्राह्मण असून याला असे पाप करण्याची प्रेरणा व्हावी ना? त्यावर दुसरा एक विद्वान म्हणाला, यात चमत्कारिक व विचित्र काही नाही. म्हणतातच की मनुष्य कितीही जाणता व विद्वान असला तरी पूर्वकर्माची प्रेरणा त्याला नाचवते, त्यापुढे त्याचा इलाज नसतो. त्यानंतर काही मंत्र्यांनी राजाला सांगितले, राजा, हा राजपुत्राचा घात करणारा आहे, चोर आहे, याला सुळावरच चढवायला हवे. तेव्हा इतर मंत्री म्हणाले, ह्याच्या शरीराचे 100 तुकडे करून ते गिधाडांना खायला टाकलं पाहिजेत. यावर राजाने थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणाला, हा माझा आश्रित आहे. त्याने माझ्यावर पूर्वी बरेच उपकार केलेले आहेत. साधू पुरुषाने आपल्या आधारे राहणाऱ्यांच्या गुणदोषांची फार काळजी करू नये. म्हटलेच आहे की स्वतःवर उपकार करणाऱ्यावर जो कृपा करतो तो कसला साधू? अपकार करणाऱ्यावरही जो उपकार व कृपा करतो तोच खरा साधू असे सज्जन सांगतात. त्यानंतर विक्रम राजा देवदत्ताला म्हणाला, भिवू नकोस. माझा मुलगा त्याच्या कर्मानेच मृत्युमुखी पडला असे मी समजतो. याचा दोष तुझ्याकडे देता येणार नाही. कारण म्हणतातच की लक्ष्मी आणि विष्णू ही माता पित्रे असलेला व पुष्पबाण धारण करणारा जो मदन, त्याचेही शंकराने भस्म केलेच की नाही. दैवात प्रार्थनात असेल ते टाळता येते थोडेच. तू माझ्यावर जे उपकार केले आहेस त्याचा 100वा हिस्साही मी फेडलेला नाही. असे सांगून राजाने देवदत्ताचे सांत्वन केले. त्याला वस्त्र व दागिने दिले व जाण्याची परवानगी दिली. थोडाच वेळ लोटला. देवदत्त राजपुत्रासह दरबारात उपस्थित झाला. विक्रम राजाला आश्चर्य वाटले. त्याने राजपुत्राला जवळ घेऊन ब्राह्मणाला विचारले, देवदत्त, याचा अर्थ काय? तेव्हा देवदत्त म्हणाला, राजा, तू नेहमी म्हणत होतास की देवदत्ताच्या उपकाराची परतफेड मला कशी बरे करता येईल, म्हणून तुझ्या मनात खरोखर तसे काही आहे काय याची परीक्षा पाहण्यासाठी मी हे कृत्य केले. तुझ्या उदारतेची मला खात्री पटली. त्यावर राजा म्हणाला, आपल्यावर केलेल्या उपकाराचे जो स्मरण ठेवत नाही तो पुरुष अधम म्हटला पाहिजे. ब्राह्मण देवदत्त म्हणाला, राजा, तुझे हे सर्व विश्वावर महान उपकार आहेत. या सर्व विश्वात तूच खरा सज्जन आहेस. म्हणतातच की जे थोर इतरांवर उपकार करण्यासाठी जगतात तेच खरे सज्जन, ते धन्य आहेत. अशी गोष्ट सांगून अपराजिता म्हणाली, भोजराजा, असे औदार्य तुझ्याकडे असेल तरच तुला या सिंहासनावर बसण्याचा अधिकार प्राप्त होईल, नाहीतर नाही. हे तिचे बोलणे ऐकून भोजराजा खिन्न झाला व आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकर भेटूया आपल्या नवीन एपिसोड बरोबर.
तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.